साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। आपण एकलव्यासारखे विद्यार्थी व्हा। खूप सराव केल्यानंतर आपल्या कार्यात एक्सपर्ट होतो। सकारात्मकता, गुणवत्ता, अचूकता, एकाग्रता ही कोणत्याही विद्यापीठात शिकवली जात नाही। या सर्व बाबी आत्मसात कराव्या लागतात। कठोर परिश्रम केल्यानंतर मिळालेल्या यशाचा आनंद हा दीर्घकाळ टिकतो। आपण कोणतंही कार्य हाती घ्या, मात्र या कार्यात उत्सुकता आणि जिज्ञासा हवी। एकलव्यानं मातीच्या पुतळ्याला प्रत्यक्ष गुरु मानून धनुर्विद्येचे शिक्षण घेतलं। आपण देखील आपल्या शिकण्यात एकलव्यासारखी एकाग्रता साधावी, असं प्रतिपादन IIT कानपूरचे माजी संचालक आणि पद्मश्री किताबानं सन्मानित शिक्षण तज्ञ प्राध्यापक डॉ. संजय धांडे यांनी केलं। गोपाळपूर येथील स्वेरी या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीजच्या वतीनं दुसरा दीक्षांत समारंभ पार पडलाय। यावेळी प्रमुख पाहुणे IIT कानपूरचे माजी संचालक, पद्मश्री अवॉर्ड विजेते डॉ. संजय धांडे बोलत होते। ICT महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. भास्कर थोरात हे प्रमुख अतिथी म्हणून होते। महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत, स्वेरी गीतानंतर प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक आणि प्राचार्य डॉ. BP रोंगे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समृद्धता साधण्यासाठी 98 साली स्थापन केलेल्या स्वेरीची पार्श्वभूमी सांगितली। ते म्हणाले, स्वेरीत सध्या संशोधनाचं वातावरण तयार झालंय। प्राध्यापक विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकसित होतंय। सकारात्मक विचारसरणीमुळे संसद प्रगती होतीये। विद्यार्थी दशेत आपलं ध्येय ठरवा, या दिशेने झेप घ्या, असं आवाहन त्यांनी केलं। विशेष अतिथी डॉ. थोरात म्हणाले, उद्योजक होण्यासाठी मोठे असावेच असं नाही, लहान असलं तरी चालतं, फक्त परिश्रम करण्याची जिद्द असावी। नेतृत्व तेव्हाच करता येतं जेव्हा आपल्या विचारात परिपक्वता असते। कठोर परिश्रम, वेळेचं बंधन, अचूकता, कमतरता दूर करणं असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांना पडले पाहिजेत। आजूबाजूचं वातावरण, जागतिक बाजारपेठ, चिकाटीपणा, दूरदृष्टिकोन, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिकण्याची इच्छा असावी लागते। मोठी स्वप्न बघा आणि त्याचा पाठपुरावा करा, असं सांगून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, शके 1200 ते 1500 दरम्यानचे संत अश्विन जोशी, अश्विनी डहाणे, मुकेश अंबानी, अंजली रेड्डी, कृष्णा इलाई यांची उदाहरणं देऊन जीवनात परिश्रमाची गरज असल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं। सन 2023 आणि 24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या इंजिनिअरिंग, MBA, MCA, B फार्मसी, M फार्मसी आणि ICMS मधील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, अंतिम सत्र परीक्षेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलं। पदवी प्रदान समारंभ इमारतीच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य रंगमंचापर्यंत परीक्षा विभागाचे स्वेरीचे नियंत्रक डॉ. SL लेंडवे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदंडाची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत सर्वच मान्यवर उपस्थित होते। डॉ. यशपाल खेडेकर यांनी सूत्रसंचालन करून शेवटी आभार व्यक्त केले।